नोकरीतली धावपळ संपते आणि माणूस एका नव्या टप्प्यावर येऊन थांबतो आणि तिथे माणसाला प्रश्न पडतो की सेवानिवृत्तीनंतर काय. तिथे त्या व्यक्तीजवळ किंवा 30 ते 40 वर्ष सेवा केल्यानंतर माणसासमोर एक मोठा प्रश्न असतो की सेवानिवृत्तीनंतर थांबायचं की आयुष्याला एक नवीन अजून सुरुवात करायची. आणि ह्याच टप्प्यावर आपण बोलणार आहोत, आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर, की सेवानिवृत्तीनंतर काय. आणि त्यासाठीच आज आपण भेटतोय आजचे आपले पाहुणे संजय परमसागर सरांशी, ज्यांनी नाशिक रोड गोखले एज्युकेशन बिटको कॉलेज येथे 26 वर्ष 4 महिने त्यांची सेवा दिली. आणि अविरतपणे काम करत असताना सुद्धा त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं कार्य बजावलं. त्या बदल्यात त्यांना बहुतेक पुरस्कारही मिळाले. आणि याच बाबतीत आपण जास्तीत जास्त त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा पुढचा दृष्टिकोन काय किंवा भावी आयुष्याची वाटचाल काय राहणार आहे. आणि सेवानिवृत्तीच्या आधी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात त्यांची कामे कशा पद्धतीने बजावली आणि त्यांचा दृष्टिकोन काय होता आणि विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक जे तत्व त्यांचे असतील ते आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव संजय परमसागर. संजय हेमनाथ परमसागर. मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात गेली 26 वर्ष आणि 4 महिने सेवा बजावली. तर माझं त्या ठिकाणचं पद होतं कनिष्ठ महाविद्यालयामध्ये HSC व्होकेशनल विभागात. मी त्या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षक प्रॅक्टिकल या पदावरती त्या ठिकाणी कार्यरत होतो. आणि माझं त्या ठिकाणी जे कार्य होतं तर नुसतं थिअरी आणि प्रॅक्टिकल सोबतच विद्यार्थ्यांना त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं आणि त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रेरित करावं, तर असं माझं ते कार्य होतं. सर, आता आपण सेवानिवृत्त झाले आहात. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे का आपण सेवेमध्ये लागलात कधी आणि पहिली सर्व्हिस इथंच होती का याआधी पण ग्रामीण भागात पण आपण? दिनांक 21 जून 1999 मध्ये मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात रुजू झालो. आणि त्याआधी पण माझा जो प्रवास होता तर तो सातपूर MIDC मध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी 5.5 वर्ष काम केलेलं आहे. 1 वर्ष अंबड येथे पॉप्युलर स्विच गिअर या नामांकित कंपनीत मला सेवेची संधी मिळाली. म्हणजे माझं जे क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असा डबल डिप्लोमा झाल्यामुळे मला दोन्ही पण अभ्यासक्रमाचा फायदा मला इंडस्ट्रियल एरियासाठी खास करून महत्त्वाचा झाला आणि गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये पण झाला. पण त्या अगोदर पण मला ज्यावेळेस मी धुळे पॉलिटेक्निकमध्ये मी शिक्षण घेतलं आणि त्याच्यात लगेच दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आलो मी आणि नाशिक माझी कर्मभूमी आहे. अच्छा सर, आता आपण महत्त्वाच्या विषयावर बोलतोय की आपण आज सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांनाही सांगत असतो की मुलांच्या व्होकेशनल ट्रेनिंगकडे किंवा असं आपण बोलू शकतो आज की व्होकेशनल ट्रेनिंगवर आजच्या ट्रेंडमध्ये जास्तीत जास्त भर दिला जातो. तर तुम्हाला काय वाटतं की कॉलेजमध्ये जे व्होकेशनल ट्रेनिंगचे ब्रांचेस आहेत किंवा जे पण अभ्यासक्रम आहे तो प्रॅक्टिकली तेवढा निभावला जातो का? खरं आहे. म्हणजे आज जे आपण पारंपरिक शिक्षण आपल्याला माहिती आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तर या व्यतिरिक्त आपण जर विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी सूचना आहे की आपण या व्होकेशनल एज्युकेशनकडे जर विद्यार्थ्यांना वळवलं तर त्यांना एक आपलं स्किल मिळेल त्या ठिकाणी त्यांना. आणि त्या ठिकाणी चांगला रोजगार पण या निमित्ताने मिळू शकतो. कारण गव्हर्नमेंटचा शासनाचा जो भर आहे आज की विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न लागता रोजगार किंवा याच्याकडे आपण नोकरी देणारे न होता आपण नोकरी घेणारे न राहता आपण नोकरी देणारे व्हावे अशी इच्छा आहे. अगदी बरोबर सर. आणि यामध्ये म्हणजे कॉलेजकडून आता तुम्ही कॉलेजला शिकवत होते, एवढे वर्ष आपण सेवा केली, कॉलेजकडून किंवा महाविद्यालयाकडून मुलांसाठी काय काय उपक्रम केले जातात किंवा त्याचा फायदा मुलांना कसा होतो? तर यासाठी नुसतं थिअरी आणि प्रॅक्टिकल तर वर्गात कॉलेजमध्ये शिकवले जातात. तर अजून एक उपक्रम या ठिकाणी शासनाने राबवला होता, ऑन द जॉब ट्रेनिंग विद्यार्थ्यांना द्यावं, जे आजकाल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसतंय. पण आमच्या व्होकेशनल एज्युकेशनकडे हे अगोदरपासूनच होतं. गेली 20 वर्षापासूनच या गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या होत्या. ज्याच्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग, नंतर POT म्हणून आहे, प्रोडक्शन ऑन ट्रेनिंग, म्हणजे आपण शिकता रोजगार कसा मिळवावा
आणि त्या ठिकाणी आपण ज्या ओळखीच्या कंपन्या असतील किंवा जवळच्या कंपन्या असतील, दुकानं वगैरे असतील इलेक्ट्रिकच्या, आता माझ्याकडचा विषय म्हणजे इलेक्ट्रिकलचा, तर त्या ठिकाणी जवळपासचे आपल्या परिसरातील जे दुकानं असतील किंवा कंपनी असतील तर त्यांना अप्रोच होऊन आपण त्या ठिकाणी स्किल मिळवावं असा उद्देश होता आमचा. म्हणजे उपक्रम पण आम्हाला राबवता आले चांगले. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक व्हिजिट वगैरे घेऊन जावी. आणि कारण माझं औद्योगिक जो आहे माझा अनुभव तो चांगला असल्यामुळे, त्या लोकांशी संपर्क दांडगा असल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना मला अनुभव देता आला. आणि सर एक की जे काही गरजू मुलं असतात किंवा गरीब कुटुंबातील मुलं असतात की ज्यांना फायनान्शियल अर्निंगची जास्त गरज असते किंवा लवकर गरज असते इतरांपेक्षा, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रेग्युलर जी आपला अभ्यासक्रम आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि एकीकडे आहे व्होकेशनल ट्रेनिंग आपण बोलतोय, या दोघांपैकी कुठे जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांबरोबर शासनाने पण लक्ष दिलं पाहिजे. कारण आजकाल सगळे ITI कडे गव्हर्नमेंटचा हे दिसतोय, फोकस दिसतोय की तिकडे शिक्षण घ्यावं आणि हे घ्यावं. पण खरं तर आपल्याकडे जे व्होकेशनल एज्युकेशन जे होते MCVC, ज्याला जुनं नाव होतं MCVC, आता त्याचं नाव आहे HSC व्होकेशनल, तर त्याच्याकडे जास्त ओढा असायला पाहिजे होता. पण त्या मानाने पालकांकडे तेवढी जनजागृती नाही आहे. सर आता तुम्ही सुद्धा आता जवळपास 26 वर्ष गोखले एज्युकेशनसाठी काम केलं. अशा काही विद्यार्थ्यांचे तुम्हाला उदाहरणं सांगता येतील का MC किंवा HSVC मधून का ज्यांनी त्यांचं आयुष्य आज घडवलं आणि त्याची प्रेरणा आपल्या प्रेक्षकांना मिळू शकते? याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे शासनाने आम्हाला एक या पासआउट ज्या विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा निर्माण केली होती की यांना BSc पण करता येईल, डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला पण प्रवेश दिला जाईल. ओके. आणि त्यामुळे आमचे विद्यार्थ्यांना अनेक डिप्लोमा झाले, डिप्लोमा नंतर BE केलं, काहींनी मग पुढे चांगल्या पदावर ते पोहोचले. त्यामुळे उच्च शिक्षित झाले, कोणी सायंटिस्ट झालं, कोणी काही मॅनेजर पदावर सुद्धा पोहोचलेत, काहींनी स्वतःचे व्यवसाय काढलेले आहेत आणि चांगल्या पदावरती ते पोहोचले. आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या नाशिक रोड संस्थेचं नाव ते गाजवत आहेत आज. काही विद्यार्थ्यांचं नाव यामध्ये आमचा विद्यार्थी मलक अख्तर म्हणून, तो बोर्डामध्ये त्याने बोर्ड मेरिट लिस्ट होती त्या काळामध्ये 10-15 वर्षापूर्वी बोर्डाची मेरिट लिस्टमध्ये त्यामध्ये तो आला होता आमचा. आणि त्याने खूप छान आमची कॉलर टाईट केली होती, आमचा अभिमान जागृत केला होता. आणि त्यामुळे आम्हाला पण बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या बिटको महाविद्यालयामध्ये असे बरेच टीचर आहेत की ते विद्यार्थ्यांची फी भरून, त्यांना गरीब विद्यार्थी असतील, काही कामगार मुलं असतील, फी भरू शकत नाही तर त्यांच्यासुद्धा फी वगैरे भरतात आणि अशा मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आणि असाच एक विद्यार्थी आमचा अमोल येवले म्हणून, तो आज मोठे कामं घेतो, सोलर पॅनलची कामं घेतो, नंतर CCTV वायरिंग करतो. पूर्ण संस्थेची वायरिंग त्या विद्यार्थ्याने केलेली आहे. आज ते आम्हाला महत्त्वाचं आहे. पॉलिटेक्निक कॉलेज असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असो किंवा संस्थेचे पूर्ण कॅम्पस असो, तर एवढ्या कॅम्पसमध्ये त्याने वायरिंग केलेली आहे आणि इतरही तो कामं भरपूर घेत असतो. आणि असे बरेच मुलं असतील जे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये नावं घेणं मला या ठिकाणी शक्य नाही. सर आता जसं की आपण तुमचा जो आपण बायोडाटाही पाहिला, परिचयही पाहिला, आपण उन्मेष मासिक जे गोखले एज्युकेशनचं उन्मेष मासिक, असं कोणीच विद्यार्थी नाही की आजपर्यंत का ज्याला उन्मेष माहीत नाही. मी बिटकॉल कॉलेजचाच विद्यार्थी असल्यामुळे मलाही त्याची जाणीव. तर ह्या उन्मेष मासिकाचेही आपण म्हणजे सदस्य होते, बरोबर? मला एक प्रश्न म्हणजे त्यावेळी ज्यावेळी मी विद्यार्थी होतो तेव्हाही विचारायचा होता, आजही विचार की उन्मेष मासिकाचा ऍक्च्युअल उद्देश काय होता? उन्मेष वार्षिक अंक असतो कॉलेजचा मॅगझिन, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली जे लेखन कला आहे ती पुढे ज्यांच्या मध्ये अंगी कविता वगैरे त्यांना लेखन करता येतं किंवा निबंध वगैरे लिहिता येतो. आजकालची जी समाज परिस्थिती आहे त्यावरती त्यांना काही स्वतःच्या भावना व्यक्त करता येतील, तर याच्यासाठी तो वार्षिक अंक आहे. आणि कॉलेजच्या ज्या वार्षिक घडामोडी उपक्रम आहे तर त्यामध्ये ते प्रकाशित होत असतात. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं असलं तर माझे जे बरेच लेख वगैरे असतात त्या उन्मेष वार्षिक अंकामध्ये प्रकाशन झालेले आहेत. अच्छा. आणि त्याला प्रसिद्धी पण चांगली मिळालेली आहे. आणि माझ्या या लेखन कौशल्यामुळेच मला कॉलेजच्या प्रसिद्धी प्रमुख या प्रेस आणि मीडिया पब्लिसिटी कमिटीवरती मला त्या ठिकाणी निवड केली होती. ते प्रमुख म्हणून मला नियुक्त केलं होतं. सर आता एवढं सगळं काम करत असताना तुम्हाला पुरस्कारही बरेचसे प्राप्त झालेले, हे सगळं करत असताना तुम्हाला इतर ऍक्टिव्हिटीसाठी टाइम कसा मिळाला? आता माझ्याकडे एक मला गॉड गिफ्ट म्हणून असेल तर मला गायन कला पण
मिळालेली आहे. तर ती कला आहेत माझ्याकडे. जसं गणपतीकडे 14 विद्या आणि 64 कला होत्या, पण त्यातली एक कला माझ्याकडे होती, लेखन कला आणि गायन कला. त्या गायन कलेचा उपयोग मी विद्यार्थ्यांना पण करून दिला. तर तो कसा करून दिला, तर त्यामध्ये मी स्वागत गीत असेल, ईशस्तवन असेल, पसायदान असेल, किंवा इतर काही स्नेहसंमेलन असेल, किंवा इतर कार्यक्रम असतील, परिषदा वगैरे असतील, किंवा अजून परिषदा आणि कॉन्फरन्स वगैरे असतात, सेमिनार असतात, तर त्यामध्ये मुलांना त्या ठिकाणी स्टेज देण्याचं काम दिलं. नंतर युवा महोत्सव असतो, त्या ठिकाणी त्यांना डान्स असेल, गायन असेल, त्यामध्ये मी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध बसवून घेतले, त्यांच्याकडनं करून घेतल्या गोष्टी. ओके ओके. आणि त्यामुळेच मला त्या ठिकाणी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुद्धा मला जबाबदारी मिळाली. अगदी. सर, आता ज्यावेळी म्हणजे आता तुम्हाला सेवानिवृत्त होऊन जवळपास 2-3 महिने झाले. सेवानिवृत्ती म्हणजे ऑक्टोबरच्या आधीचा पिरियड तुमचा, आणि आज ऑक्टोबर नंतर तुम्हाला दोन्ही याच्यात काय फरक दिसतो? की माणसाने थांबून जायला पाहिजे, की तिथून अजून एक नवीन सुरुवात करायला पाहिजे? नाही, आता काहींची परिस्थिती मला काही सांगता नाही येणार, पण माझं मी सांगतो की माझ्याकडे जोपर्यंत माझ्याकडे जी गायनाची जी ऊर्जा आहे, म्युझिक थेरपी म्हणतो आपण त्याला, ती थेरपी माझी जर चालू राहिली अशीच, तर मला ती ऊर्जा आपोआप मिळत असते. आणि माझं अजून जे कामं बरेच राहिलेली पेंडिंग, ते करायची मला अजून. कामं पेंडिंग म्हणजे आता अजून आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या आहे, जग फिरायचं आहे, त्यातले काही अनुभव आपल्याला इतरांसोबत शेअर करायचे, लेखन कलेमध्ये ते उतरवायचे. नंतर माझ्यातले जे आता बरेच क्लबशी मी अटॅच आहे. गायन जे क्लब आहे, सांगीतिक क्लब आहे नाशिकमध्ये, जवळ 100च्या वरती क्लब असतील. तर अशा क्लबला मी 5-6 क्लबला अटॅच आहे, आणि दर आठवड्याला मला ते गायन कला मला सादर करता येते त्या ठिकाणी. सर, तुम्हाला मिळालेले जे पुरस्कार आहे, एक वेळा थोडक्यात तुम्ही त्या पुरस्कारांची आम्हाला माहिती द्या. सगळ्यात पहिला पुरस्कार मला जो मिळाला, आणि मी VJNT संस्थेमध्ये, त्या संस्थेमध्ये पण काम केलेलं आहे, आणि जे माझे जे सामाजिक कार्य आहे ते पण माझं साईड बाय साईड चालू असतं. अच्छा. तर त्यामुळे त्या ठिकाणी मला 5-6 वर्ष त्या संस्थेने पण माझं काम पाहिलं, आणि मला भटके विमुक्त भूषण पुरस्कार मला हा 2009 मध्ये मला प्राप्त झालेला आहे. आणि तो पण मला भटके विमुक्त जे परिषद आहे दिल्लीला, जी त्या ठिकाणी जे त्यांनी अहवाल सादर केला, रेणके आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्याच हस्ते मला तो पुरस्कार मिळालेला आहे साहित्य संमेलनामध्ये. ओके. आणि सर, आता पुढे जाऊन तुम्हाला लेखनामध्ये म्हणजे काय लिहायचंय? आता मला लेखन कला असल्यामुळे मी बरेच पेपरमध्ये मी माझे जे चालू घडामोडी वगैरे असतील, किंवा प्रतिक्रिया असतील, किंवा मला वाटलं एखाद्या दैनिकाचा जर वार्षिक असेल महोत्सव वगैरे, किंवा तर वर्षाचा जो एक कार्यक्रम असतो, तर त्यामध्ये ते हमखास माझ्याकडनं मागत असतात की एखादा तुम्ही लेख वगैरे द्या आमच्यासाठी, की नाशिक रोडमध्ये आपल्याला काय दुरुस्ती केली पाहिजे, आपल्याला काय करता येईल बा. मग त्या ठिकाणी मी बरेच लेख प्रत्येक दैनिकाला बऱ्याच दैनिकांना मी दिलेले आहेत. आणि चौधरी यात्रा कंपनीचा एक साप्ताहिक होतं, तर त्या साप्ताहिकासाठी सुद्धा मी दर आठवड्याला त्यांना एक पाव माझ्याकडनं त्या ठिकाणी दिलं असायचं, लेखन केलेलं असायचं माझं त्या ठिकाणी. सर, आता अजून एक लोकज्योती अंक आहे, लोकज्योती अंकासाठी मी दर आठवड्याला त्या ठिकाणी माझा लेख द्यायचो. सर, याच्यात कुटुंबाची भूमिका काय बदलते सेवानिवृत्तीनंतर आणि सेवानिवृत्तीच्या आधी? कुटुंबाला मी सहसा जास्त वेळ द्यायचो नाही, पण आता थोडासा बराच वेळ माझा जो आहे त्यात देतोय. आणि आता बरंच जग पण फिरायचं आहे. जग म्हणजे महाराष्ट्रापासून सुरुवात करायची, महाराष्ट्रानंतर आपला पूर्ण देश बघायचा, देश नंतर मग परदेश दौरा आहे माझा. प्लॅनिंग आहे म्हणत आहे. अच्छा. नवीन तरुण पिढीला काय संदेश द्याल? काही नाही, तरुण पिढीने आता नुसतं मोबाईलच्या याच्यामध्ये गुरफटायचं नाही, की आपण सोशल मीडियामध्ये जास्त आपण पूर्ण हे पण नाही व्हायचं, समर्पित पण नाही व्हायचं. बाहेर पण इतर जग आहे आपल्यासोबत. लेखन करा, वाचन करा, मनन करा, चिंतन करा, आणि पहिले आपलं करिअर बनवा, आणि पुढचं आयुष्य घडवताना सामाजिक बांधिलकी पण जपा. जाता जाता फक्त एक विनंती करेल, तेही तुमची इच्छा असेल तर तुम्ही जे तुमचा गायनाचा अनुभव सांगितला, तो एक अनुभव आमच्या प्रेक्षकांनाही तुम्ही लाईव्हपणे द्यावे. हे 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 हे
आहा हा, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जन्म कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं. आणि या युवकांच्या जे स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावेत म्हणून ईश्वरासमोर एक प्रार्थना करतो. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद सर.